लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा हप्ता खूप लेट झालेला आहे. जानेवारीच्या हप्त्याविषयीच आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. बातमी महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे एकत्रित देण्यात यावे, कारण जानेवारी महिना संपून फेब्रुवारीसुद्धा अर्धा झालेला आहे. त्यामुळे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात यावे ही सरकारला आपण नम्र विनंती करत आहोत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलच्या बातम्या खऱ्या आणि 100% खात्रीशीर असतात. त्यामुळे आपल्या बातम्या जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण सरकारपर्यंत विनंती पोहोचू शकतो. बाकीचा निर्णय जो आहे तो सरकारचा असते. त्यामुळं निगेटिव्ह कमेंट करू नका. तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ना काही मार्गदर्शन होत असेल तर तुम्हाला कमेंट करायचे असेल तर व्यवस्थित कमेंट करत चला. जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिना जो आहे तो आपल्याला एकत्रित येण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करत आहोत. कारण जानेवारीचे पैसे लेट झालेले आहे आणि फेब्रुवारीसुद्धा अर्धा सुरू आहे. आता फेब्रुवारीच्या शेवटी जर आपल्याला पैसे मिळत असतील तर आपल्याला दोन्ही महिन्याचे पैसे मिळायला हवे. मात्र सरकारच्या इकडून कुठलाही GR किंवा कुठलीही अधिकृत माहिती इथे आलेली नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित येतील याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती शासनाकडून समोर आलेली नाही. परंतु सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने इथे आपण विनंती करत आहोत की दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात यावे. दोन्ही महिन्याचे पैसे जर एकत्रित मिळाले तर बहिणींना जे काही त्यांचं काम आहे ते त्यांचं काम पूर्ण होईल, कारण खूप आतुरतेने बहिणी वाट बघत आहेत. त्याचप्रमाणे ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांची दुरुस्ती पद्धतसुद्धा सुरू आहे आणि काही बहिणी अशा त्यांना अजूनही माहीत नाही, तर त्यांच्यापर्यंतसुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवर KYC दुरुस्तीच्या पद्धतीचा व्हिडिओसुद्धा सविस्तर दिलेला आहे. ज्या बहिणींना अजूनही माहीत नसेल त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. त्यामुळं त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हे तुमचं काम आहे. एकदा जर त्यांची KYC दुरुस्ती झाली तर त्यांनासुद्धा लाभ सुरळीत सुरू होईल. KYC दुरुस्ती झाल्यानंतर जानेवारीच्या हप्त्यापासूनसुद्धा त्यांना पैसे मिळू शकतात. तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघत असाल की 6,000 रुपये येतील, 4,500 रुपये येतील, परंतु आपल्या चॅनलवर आपण खात्रीशीर माहिती देत असतो. अशा प्रकारची कुठलीही अपडेट जर आली तर आपण सगळ्यात पहिले देणार आहोत. कारण शासनाकडून कुठलाही GR किंवा कुठली अधिकृत माहिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलवर माहिती देत नसतो. कारण या अफवांवर बहिणी विश्वास ठेवतात आणि बहिणींना असं वाटते की 6,000 येणार आहे, 4,500 येणार आहे, परंतु आतापर्यंत कुठलाही पेंडिंग लाभ या योजनेचा मिळाला नाही. जो सुरळीत हप्ता आहे तोच तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला पेंडिंग लाभ मिळाला तर खूप चांगलं. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला तीही विनंती केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये की ज्या बहिणीची KYC चुकलेली आहे त्यांनासुद्धा पेंडिंग लाभ मिळायला हवा, कारण त्यांचे 3 महिन्यापासूनचे पैसे बंद झालेले होते. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार विनंती करू शकतो. त्याचप्रमाणे कुठेही आपण तक्रार करू शकत नाही, कारण महिला व बाल विकास कार्यालयात किंवा अंगणवाडी ताईंकडे कुठल्याही प्रकारची असे त्यांना आदेश आलेला नाही. त्यामुळे ते लोक लाडकी बहीण योजनेचे काम करणार नाही. 31 मार्च 2026पर्यंत KYCची दुरुस्तीची पद्धत सुरू आहे. तरी सगळ्या लाडक्या बहिणींनी ज्यांची KYC चुकलेली आहे त्यांनी लवकरात लवकर KYC दुरुस्ती करून घ्या, म्हणजे त्यांना त्यांचा हप्ता मिळेल. KYC दुरुस्ती केल्यानंतर पहिले फॉर्मची पडताळणी होणार आहे आणि बहिणी जर पात्र असतील तरच त्यांना संधी मिळणार आहे आणि त्यांना लाभ मिळणार आहे. शेवटची संधी आहे. ज्यांनी KYC दुरुस्ती केली नसेल त्यांनी KYC दुरुस्ती करून घ्या. व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.